Hello students, today we are going to learn about pollination and type of pollination. First of all, pollination. Pollination is the transfer of pollen grain from anther to stigma of the flower. You know that anther produce pollen grain. Pollen grains being non-motile. Pollination is prerequisite for fertilization. Prerequisite means important for fertilization. What do you mean by fertilization? Fertilization कशाला म्हणतात? Male and female gamete fuse to each other to form diploid zygote. This process is known as fertilization. आणि fertilization घडवून आणण्याकरिता सुरुवातीला pollination घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे. So pollination is prerequisite for fertilization. Okay. Now then start type of pollination. There are two types of pollination. First, self-pollination and second, cross-pollination. Self-pollination is known as inbreeding or selfing. Self-pollination ला काय म्हटलं जाते? Inbreeding or selfing. Okay. Cross pollination are also known as outbreeding. काय म्हटलं जाते याला? Outbreeding. First of all, self pollination. Self pollination is the type of pollination which occur in a single flower or two flower on a single plant. Self pollination कशाचं टाइप आहे? पॉलिनेशनचंच टाइप आहे. Self pollination are divided into two category. सेल्फ पॉलिनेशनचं पुन्हा डिवायडेशन होते दोन कॅटेगरी मध्ये. फर्स्ट ऑटोगॅमी and second geitonogamy. Cross pollination divided into genogamy. Genogamy means cross pollination. Okay, there are two types of pollination: self-pollination and cross-pollination. Self-pollination are also known as inbreeding or selfing. Self-pollination are divided into two categories: autogamy and geitonogamy. What do you mean by autogamy? Autogamy काय आहे? Autogamy is the type of self-pollination. In autogamy, transfer of pollen grain from anther to stigma of same flower. Pollen grain anther मधनं कुठे ट्रान्सफर होतात? स्टिग्मा मध्ये ट्रान्सफर होतात आणि सेम फ्लावर असते. एकच फ्लावर मध्ये anther आणि स्टिग्मा हे दोन्ही सेन्स ऑर्गन्स जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते प्रेझेंट असतात. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम anther to stigma of the same flower. त्या प्रोसेसला काय म्हटलं जाते? ऑटोगॅमी. इट इज ऑकर इन बायसेक्शुअल फ्लावर. कोणत्या फ्लावर मध्ये घडून येते? बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर मीन्स both essential organs means important organ
androecium and gynoecium present in a same flower. Both male and female parts present in a same flower. ओके. यामधलं पुढचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. यामध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होते, ऑफस्प्रिंग मीन्स न्यू इंडिव्हिज्युअल. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दॅट्स पेरेंट्स. मीन्स ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली सिमिलर. एक्सटर्नल एजंट्स आर नॉट रिक्वायर्ड बाय दिस प्रोसेस. या प्रोसेसमध्ये आपल्याला एक्सटर्नल एजंटची आवश्यकता पडेल का? नाही. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. फॉर एक्झाम्पल पी प्लॅन्ट. पी प्लॅन्ट काय आहे? बायसेक्शुअल प्लॅन्ट आहे. ओके. देन आपल्याला बघायचं आहे कॉन्ट्रिव्हॅन्सिन्स. कॉन्ट्रिव्हॅन्सिन्स मीन्स अ कंडिशन दॅट लीड टू फेवर सेल्फ पॉलिनेशन. अशा कोणत्या कंडिशन आहेत की त्या कंडिशन ऑटोगॅमी पॉलिनेशन घडवून आणतात. म्हणजेच ऑटोगॅमी काय आहे? सेल्फ पॉलिनेशन आहे. सेल्फ पॉलिनेशन घडवून आणतात. त्यामध्ये काही कंडिशन आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे त्याला म्हटलं जाते बायसेक्शुअलिटी, सेकंड होमोगॅमी अँड थर्ड क्लिस्टोगॅमी. फर्स्ट ऑफ ऑल बायसेक्शुअलिटी. आताच मी सांगितलं आहे बायसेक्शुअलिटी मीन्स मेल अँड फिमेल बोथ पार्ट प्रेझेंट इन अ सेम फ्लावर. प्रेझेंट इन अ फ्लावर त्याला म्हटलं जाते बायसेक्शुअलिटी. मीन्स बायसेक्शुअल फ्लावर मध्ये सेल्फ पॉलिनेशन घडून येते. ओके. सेकंड कंडिशन आहे होमोगॅमी. व्हॉट इज मीन बाय होमोगॅमी? यामध्ये लक्षात ठेवायचं एंथर अँड स्टिग्मा. एंथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट द सेम टाइम. एंथर आणि स्टिग्मा एकाच वेळेवर मॅच्युअर होतात. एकाच वेळेवर ते काय होतात? डेव्हलप होतात. त्या प्रोसेसला म्हटलं जाते होमोगॅमी. लक्षात आलं? एंथर अँड स्टिग्मा मॅच्युअर्ड ॲट द सेम टाइम. दिस कंडिशन इज नोन ॲज होमोगॅमी. ओके. थर्ड कंडिशन आहे क्लिस्टोगॅमी. ह्या तिन्ही कंडिशन कशाला फेवर करतात? सेल्फ पॉलिनेशन घडवून आणण्याकरिता फेवर करतात किंवा याद्वारे काय होते? सेल्फ पॉलिनेशन इझिली घडून येते. क्लिस्टोगॅमी यामध्ये लक्षात ठेवायचं फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड बिफोर ओपनिंग द फ्लावर. फ्लावर जेव्हा बर्ड कंडिशन मध्ये असते तेव्हाच त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडून येते. फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड बिफोर ओपनिंग द फ्लावर. फ्लावर ओपन न होता म्हणजे फ्लावर जेव्हा बर्ड कंडिशन मध्ये असते तेव्हाच त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन घडून येते. त्या कंडिशनला म्हटलं जाते क्लिस्टोगॅमी अँड सच प्लांट विच इज नोन ॲज क्लिस्टोगॅमस प्लांट. त्या प्लांटला काय म्हटलं जाते? क्लिस्टोगॅमस प्लांट. यामध्ये लक्षात ठेवायचं काही प्लांट असं असतात की त्यामध्ये क्लिस्टोगॅमस घडून येत नाही. यामध्ये जे अंडरग्राउंड फ्लावर असतात, अंडरग्राउंड फ्लावर इन सम प्लांट एक्झिबिट क्लिस्टोगॅमी आर नेव्हर ओपन. अंडरग्राउंड फ्लावर इन सम प्लांट आर नेव्हर ओपन. ते ओपन होत नाही, कधीच ओपन होत नाही. आणि त्यामुळे त्यामध्ये क्लिस्टोगॅमी कंडिशन सुद्धा घडून येत नाही. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कॉमेलिना, कॉमेलिना बेंगालेन्सिस. कॉमेलिना बेंगालेन्सिस हे काय अंडरग्राउंड फ्लावर आहे. अंडरग्राउंड फ्लावर इन सम प्लांट नेव्हर ओपन. फॉर एक्झाम्पल कॉमेलिना बेंगालेन्सिस. यामध्ये हे जे प्लांट आहे यामध्ये दोन प्रकारचे फ्लावर असतात. 2 टाईपचे फ्लावर असतात. एक अप्पर सरफेसला एक फ्लावर असते आणि एक अंडरग्राउंड फ्लावर असते. अप्पर सरफेसला फ्लावर असते ते नेव्हर ते काय होते त्याच्यामध्ये क्लिस्टोगॅमस कंडिशन घडून येते. पण जे अंडरग्राउंड फ्लावर असते त्यामध्ये क्लिस्टोगॅमी कंडिशन घडून येत नाही. त्यानंतर आपल्याला पुढे यामध्ये एक आणखी
एक टर्म बघायची आहे, त्या टर्मला म्हटलं जाते कॉस्मोगॅमी. त्याला कॅस्मोग्लॅमस फ्लावर किंवा कॅस्मोग्लॅमस प्लांट असं सुद्धा म्हटलं जाते. यामध्ये लक्षात ठेवायचं, फ्लावर ओपन टू एक्सपोज, फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन. एक्सपोज मीन्स यामध्ये अँथर आणि स्टिग्मा काय होतात, ओपन होतात, पूर्णपणे ओपन होतात. फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन, सच कंडिशन विच इज नोन एज कॅस्मोगॅमी. या कंडिशनला काय म्हटले जाते, कॅस्मोगॅमी. ओके. काही असे प्लांट आहेत की त्या प्लांटमध्ये क्लिस्टोगॅमी आणि कॅस्मोगॅमी या दोन्ही कंडिशन घडून येतात. त्यामध्ये लक्षात ठेवायचं प्लांटचं नाव व्हायोला अँड पॉमेलिना. हे जे दोन प्लांट आहेत कॅन प्रोड्यूस बोथ कॅस्मोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर ऑन द सेम प्लांट. ह्या कशाच्या कंडिशन आहे, ऑटोगॅमस पॉलिनेशन घडवून आणण्याकरिता या कंडिशन काय करतात, सेल्फ पॉलिनेशनला फेवर करतात. अंडरस्टूड. सेकंड टाइप आहे जिटोनोगॅमी. जिटोनोगॅमी हे देखील कशाचे टाइप आहे, जिटोनोगॅमी इज द टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. कशाचे टाइप आहे, सेल्फ पॉलिनेशनचंच टाइप आहे. याचं मिनिंग लक्षात ठेवायचं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑन द सेम प्लांट. काय लक्षात ठेवायचं याचं मिनिंग, ट्रान्सफर ऑफ pollen grain from anther to stigma of different flower on the same plant. एकाच प्लांट मध्ये दोन वेगवेगळे फ्लावर आहेत, त्या दोन वेगवेगळ्या फ्लावर मध्ये पॉलिनेशन घडून येते, त्या पॉलिनेशनला म्हटले जाते जिटोनोगॅमी. ऑटोगॅमीचं मिनिंग लक्षात आलं. ऑटोगॅमी मध्ये काय आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर. ओके. आणि जिटोनोगॅमी मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑन द सेम प्लांट. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, different flower on the same plant. यामध्ये जिटोनोगॅमी फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. फंक्शनली आपल्याला क्रॉस पॉलिनेशन सारखंही दिसून येते. का बरं, यामध्ये एक्सटर्नल एजंट्स आर रिक्वायर्ड. ऑटोगॅमी मध्ये एक्सटर्नल एजंटची रिक्वायरमेंट होती का, नाही. एक्सटर्नल एजंट आर नॉट रिक्वायर्ड इन ऑटोगॅमी. जिटोनोगॅमी मध्ये काय होते, एक्सटर्नल एजंट रिक्वायर्ड असते. मीन्स इट इज फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन सारखं आहे, पण हे कशाचं टाइप आहे, इट इज द टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. यामध्ये जे ऑफस्प्रिंग तयार होईल, ऑफस्प्रिंग मीन्स न्यू इंडिव्हिज्युअल. ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल, जेनेटिकली सिमिलर. यामध्ये जे ऑफस्प्रिंग आहेत ते काय आहे, जेनेटिकली सिमिलर आहेत ऑफ देअर पॅरेंट्स. यामध्ये लक्षात ठेवायचं, जिटोनोगॅमी मध्ये सपोज हे प्लांट आहे, यामध्ये दोन डिफरंट फ्लावर आहेत.
यामध्ये अँथर काय प्रोड्यूस करते, पोलन ग्रेन प्रोड्यूस करते. पोलन ग्रेन ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑन द सेम प्लॅन्ट. सिंगल एकच प्लॅन्ट आहे, त्या सिंगल एकाच प्लॅन्ट मधनं एका फ्लावर मधले अँथर हे दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर काय झालेलं आहे, डिपॉझिट झालेले आहे. त्या प्रोसेसला म्हटलं जाते जिटोनोगॅमी. आणि यामध्ये जे काही ऑफस्प्रिंग तयार होईल ते जेनेटिकली आयडेंटिकल असेल फॉर देअर पॅरेंट्स. लक्षात आलं. सेल्फ पॉलिनेशनचे दोन टाईप, ऑटोगॅमी अँड जिटोनोगॅमी. पुढे आपल्याला बघायचं आहे क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन is the type of self pollination. Cross pollination is the type of pollination. Self pollination नाही. क्रॉस पॉलिनेशन हे कशाचे टाईप आहे, पॉलिनेशनचे टाईप आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज आउटब्रीडिंग. त्यालाच काय म्हटलं जाते, आउटब्रीडिंग. त्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी मीन्स क्रॉस पॉलिनेशन. झिनोगॅमी इज द टाईप ऑफ क्रॉस पॉलिनेशन. हे कशाचं टाईप आहे, क्रॉस पॉलिनेशनचा टाईप आहे. याचं डेफिनेशन लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑफ डिफरंट प्लॅन्ट बिलॉंगिंग टू द सेम स्पेसीज. काय सांगितलं झिनोगॅमीचं डेफिनेशन, झिनोगॅमीचं डेफिनेशन लक्षात ठेवायचं. ट्रान्सफर of pollen grain from anther to stigma of different flower of different plant. Different flower on different plant belonging to same species. Definition लक्षात ठेवा. Transfer of pollen grain from anther to stigma of different flower on the different plant belonging to same species. कुठून झाला आहे, एका फ्लावर मधून दुसऱ्या फ्लावर मध्ये अँथर मधून पोलन ग्रेन अँथर मधून स्टिग्मा मध्ये डिपॉझिट झालेला आहे. ऑन डिफरंट प्लॅन्ट, लक्षात ठेवायचं, ऑन डिफरंट प्लॅन्ट बिलॉंगिंग टू सेम स्पेसीज. बिलॉंगिंग टू सेम स्पेसीज. सेल्फ पॉलिनेशन मी जे जिटोनोगॅमी सांगितलं होतं त्याचं एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचं. जिटोनोगॅमीचं एक्झाम्पल आहे कुकुरबिटा, कुकुरबिटा मॅक्झिमा. हे कशाचं एक्झाम्पल आहे, जिटोनोगॅमीचं. झिनोगॅमी हे काय आहे, क्रॉस पॉलिनेशनचे टाईप आहे, त्यालाच आउटब्रीडिंग असं म्हटलं जाते. यामध्ये एका फ्लावर मधले पोलन ग्रेन हे दुसऱ्या फ्लावर मध्ये ट्रान्सफर होतात आणि दुसऱ्या वेगळ्या प्लॅन्ट मध्ये, यामध्ये दोन प्लॅन्ट वेगवेगळे आहेत. सपोज हे एक प्लॅन्ट आहे, हे दुसरं एक प्लॅन्ट आहे. आणि सेकंड दुसरं. यामध्ये पोलन ग्रेन हे दुसऱ्या प्लॅन्टच्या फ्लावर मध्ये काय झालंय, डिपॉझिट झालेलं आहे. आणि ह्या दोन्ही स्पेसिस काय आहेत, सारख्याच आहेत. प्लॅन्ट वेगळं आहे पण याचं स्पेसिस हे काय आहे, सारखं आहे. यामध्ये जे काही ऑफस्प्रिंग तयार होतात, ऑफस्प्रिंग्स आर जेनेटिकली व्हॅरिड. जेनेटिकली व्हॅरिड मीन्स जेनेटिकली डिसिमिलर. यामध्ये ऑफस्प्रिंग काय आहे, जेनेटिकली डिसिमिलर आहे. लक्षात आलं? ओके, यू अंडरस्टँड टुडेज टॉपिक. काय सांगितलं आजच्या याच्यामध्ये, डेफिनेशन ऑफ पॉलिनेशन.
सिंपल डेफिनेशन आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर. त्यानंतर आपण डिस्कस केलं टाइप ऑफ पॉलिनेशन. देर आर 2 टाइप्स ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपण 2 कॅटेगरी डिस्कस केल्या, ऑटोगॅमी अँड जिटोनोगॅमी. ऑटोगॅमीचं डेफिनेशन काय सांगितलं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर अँड विच इज ऑकर इन बायसेक्शुअल फ्लावर. कोणत्या फ्लावरमध्ये, बायसेक्शुअल फ्लावरमध्ये घडून येते आणि यामध्ये ऑफस्प्रिंग्स काय आहेत, जेनेटिकली आयडेंटिकल असते आणि यामध्ये एक्सटर्नल एजंट आर नॉट रिक्वायर्ड. त्यानंतर जिटोनोगॅमी हे देखील सेल्फ पॉलिनेशनचे टाईप आहे. यामध्ये पण डेफिनेशन लक्षात ठेवायचं, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑन द सेम प्लांट. या विच इज रिक्वायर्ड एक्सटर्नल एजंट. ओके, फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्झिमा. जिनोगॅमी काय आहे, क्रॉस पॉलिनेशनचे टाईप आहे. यामध्ये काय झालं आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर ऑन डिफरंट प्लांट बिलोंगिंग टू द सेम स्पेसीज and in this process external agents are required. External agents are required by this process and in this process offsprings are genetically varied, means genetically dissimilar. त्यानंतर आपण कॉन्ट्रिव्हन्सेस बघितलं होतं जे ऑटोगॅमी कंडिशनला फेवर करते. त्यामध्ये आपण बायसेक्शुअलिटी, होमोगॅमी अँड क्लिस्टोगॅमी डिस्कस केलं. सो आय होप यू अंडरस्टँड टुडेज टॉपिक. थँक यू.